नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमका तुमचं स्वागत करतो। तर काल बीएड सीईटी अंतर्गतचा जो निकाल आहे तो एकत्रितरित्या प्रसिद्ध करण्यात आला, परंतु या निकालामध्ये अजून काही कॅन्डिडेट आहेत त्यांच्या लॉग इनमध्ये स्कोर कार्ड उपलब्ध झालेले नाही आहे। याचबरोबर काही कॅन्डिडेटना 0% 4% किंवा 10 ते 15% असे गुण मिळाले आहेत आणि बहुतेक कॅन्डिडेट सदरचे पर्सेंटाइल जे गुण मिळाले आहेत त्याचं एकूण गुणांमध्ये कसं रूपांतर करता येईल यासारखे वारंवार प्रश्न विचारण्यात येत आहेत। परंतु सध्या पर्सेंटाइलवरून जे मार्क आहे ते काढणे कठीण होईल, त्याचा क्रायटेरिया देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे। परंतु ओव्हरऑल कॅन्डिडेटची संख्या लक्षात घेता प्रत्येक कॅटेगरीनुसार किती कॅन्डिडेट आले यांच्यानुसार हे टॉपर लक्षात घेऊन पर्सेंटाइल तयार करण्यात आलेले आहेत। त्यामुळे प्रत्येक कॅन्डिडेटचे पर्सेंटाइलवरून गुण काढणे शक्य नाही आहे। त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये असं अपेक्षित आहे की इतर सीईटीचा निकाल एकत्रित PDF फाईलमध्ये एकूण किती गुण मिळाले अशा प्रकारची PDF फाईल प्रसिद्ध करण्यात येते। तर याचप्रमाणे बीएड परीक्षेचा निकाल देखील प्रसिद्ध करण्यात येईल अशी शक्यता आहे आणि यादी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर तुम्हाला तुमचे मिळालेले परीक्षेतील गुण मिळून जातील। तर याचबरोबर ज्या कॅन्डिडेटच्या लॉग इनमध्ये सर्च स्कोर कार्ड उपलब्ध होत नाही आहेत अशा कॅन्डिडेटने सदरची माहिती हेल्पलाईनवरती तुम्हाला चौकशी करायची आहे आणि स्कोर कार्ड संदर्भात कंप्लेंट देखील करायची आहे। या संदर्भात आपण देखील हेल्प करत आहोत, त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनलवरती देखील तुम्ही मदत घेऊ शकता। तर अशा प्रकारे येत्या काही दिवसांमध्ये साधारणतः अजून 1 ते 2 आठवड्यांचा कालावधी जाईल आणि कॅप प्रोसेस सुरू होईल। तोपर्यंत आवश्यक माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाईल। त्यामुळे बीएड प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।